तुम्ही दोघी पण ट्युशन वरून आल्या, भूक लागली असेल ना तुमच्या दोघीला. तोपर्यंत तुम्ही काय करा, हे एक एक ग्लास दूध प्या. आता थोड्या वेळानं लगेच स्वयंपाक बनते पोरी वा. मग तुम्ही लगेच जेवण करून घ्या. हो मम्मी. होय गे राधिका, तुझं डोकं तरी जागेवर आहे का? हे काय करायलीस? तुझ्या दोन्ही लेकीला तू गिलास गिलास दूध पाजवायलीस. तुला काय वाटतंय, या घरामध्ये फक्त तू आणि तुझ्या दोन पोरीच होता? दुसरं कोणीच राहत नाही ना या घरामध्ये? काय झालं आई? काय झालं मला विचारायलीस तू? तुझ्या दोन्ही पोरीला एवढ्याला दूध गिलास गिलास भरून काऊन पाजवायलीस तू? तुला माहित नाही या घरामध्ये माझा नातू पण आहे ते? आता रात्र झाली, त्याला लागणार नाही का दूध प्यायला? तू बस तुझ्या दोन्ही पोरीला दूध पाजव. माझा नातू रात्रभर रडला तर रडला. तुझं काय चाललंय? अव आई, अजून दूध ठेवलंय व बाळाला होऊन जाईल. तसं पण आई, ह्या दोघी आता ट्युशन वरून आल्या आता, आणि त्यांना दोघीला पण भूक लागली आणि स्वयंपाकही झाला नाही काय नाही, म्हणून एक एक गिलास दूध आणून दिलं. आणि आई, दूध ठेवलंय मी किचन मध्ये, ते बाळाला रात्रभरासाठी होऊन जाईल. असं का? मग का सकाळी आम्ही काळा चहा पिऊ जोपर्यंत दूध येत नाही तोपर्यंत? पण तू तुझ्या दोन्ही लेकीला दूध पाजवच. सकाळच्या चहाला नसलं तरी चालल. सारिका, ए सारिका. माहित नाही आई, माझ्या दोन्ही पोरीला आणि मला असं कामून करतात की जरासे बरं बघत नाहीत. त्या दोघीला बरोबर खायला पण देत नाहीत, आणि मी दिलं तर त्या घेऊन जातात. जेवण बी दिलं मी साधं सुधं बनवून तरी पण बोलतात की किती खायलात म्हणून त्या दोन्ही लेकी. आणि दूध दिलं मग ह्या लेकीला तर आईला तर वाटते शाटच लागला काय की काय. माझ्या दोन्ही मुली या घरच्या लेकी नव्हता, लहान होता, छोट्याशा आहेत, तरी आईला काहीच वाटना ताईचं. काय झालं